जय शिवराय मित्रांनो, जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याचाच आधारावर राज्य शासनाच्या माध्यमातून तेथील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा असेल, त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान असेल किंवा रब्बी बियाणे अनुदान असेल, तसेच जे काही विशेष पॅकेज होते 31 कोटीचं, तर ते शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलं होतं आणि याच्यापैकी बरेच काही पैसे त्याच्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा झाले, रब्बी बियाण्याचे पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर आता खरीप पीक विमा 2025चा हा नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे आणि नेमकं हे पैसे कधी मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता या खरीप पीक विम्याविषयी आपण हिंगोली व परभणी, नांदेड या तिन्ही जिल्ह्याचा एक महत्त्वाचा असा अपडेट पाहण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते तालुके आहेत आणि याच्यामध्ये किती महसूल मंडळे आहेत, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण परभणी व नांदेड हिंगोला या तिन्ही जिल्ह्याचा अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये सर्वप्रथम हिंगोली जिल्हा जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत आणि तेथून महसूल मंडळ एकूण 30 महसूल मंडळ आहेत. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुके पात्र आहेत आणि एकूण 52 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील एकूण 16 तालुके आहेत आणि 97 महसूल मंडळे आहेत याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते महसूल मंडळ आहेत याची सविस्तर माहिती आपण बघा. सर्वात प्रथम आपण हिंगोली जिल्ह्याचा अपडेट बघणार आहोत. हिंगोली जिल्ह्यामधील कोणते तालुके आहेत, कोणते महसूल मंडळ आहेत हे आपण बघा. याच्यामध्ये आता सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुका, तसेच औंढा नागनाथ तालुका, तसेच हिंगोली तालुका, कळमनुरी तालुका, सेनगाव तालुका ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि येथील जे काही महसूल मंडळ आहेत, आता याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपण वसमत तालुक्याचा अपडेट बघूयात. वसमत तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे. याच्यामध्ये पहिला महसूल म्हणजे आंबा महसूल मंडळ, त्याच्यानंतर गिरगाव महसूल मंडळ, हाटा महसूल मंडळ, कुरुंदा महसूल मंडळ, टेंभोर्णी महसूल मंडळ, वसमत महसूल मंडळ आणि हायतनगर महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 एवढे पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यामधील एकूण 4 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले. त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ मध्ये औंढा नागनाथ महसूल मंडळ, तसेच जवळा बाजार, तसेच साळणा आणि येळेगाव ही महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे हिंगोली तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले. त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे बासंबा महसूल मंडळ, तसेच दिग्रस कराळे महसूल मंडळ, त्याच्यानंतर हिंगोली शहर, त्याच्यानंतर खांबाळा महसूल मंडळ, तसेच मालहिवरा, नरसी नामदेव आणि सिरसम बुद्रुक हे हिंगोली तालुक्यामधील महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर कळमनुरी तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळ आहेत. त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे आखाडा बाळापूर महसूल मंडळ, डोंगरकडा महसूल मंडळ, कळमनुरी महसूल मंडळ, नंदापूर, वाकोडे आणि वारंगा फाटा ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर सेनगाव तालुका येथील एकूण 6 महसूल मंडळे आहेत. याच्यामध्ये पहिला म्हणजे आजगाव महसूल मंडळ, गोरेगाव, हाटा, पानकनेरगाव, साखरा आणि सेनगाव ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात. म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधील एकूण सर्व अपडेट पाहायला गेलं तर एवढे तालुके आणि ही महसूल मंडळे हे सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे. आता याच्यानंतर आपण नांदेड जिल्ह्याचा अपडेट बघूया. नांदेड जिल्ह्यामधील एकूण 16 तालुके आहेत आणि एकूण 97 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये आता अर्धापूर तालुका बघू. अर्धापूर तालुक्यामधील एकूण 3 महसूल मंडळे आहेत. याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे अर्धापूर, त्याच्यानंतर दाभड आणि मालेगाव ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर भोकर तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळे आहेत. याच्यामध्ये पहिला म्हणजे भोकर, तसेच भोसे, किनी, मातुल आणि मोगाली ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर बिलोली तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळे आहेत. त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे आदमापूर महसूल मंडळ, बिलोली, कुंदलवाडी, तसेच लोहगाव, रामतीर्थ आणि सागरोली ही सर्व महसूल मंडळे पात्र असणार आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 एवढा हा खरीपचा पीक विमा मिळणार आहे. त्याच्यानंतर देगलूर तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळ आहेत. त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे देगलूर,
त्याच्यानंतर हानेगाव महसूल मंडळ, खानापूर महसूल मंडळ, मालेगाव, मारखेड, नारंगळ आणि शहापूर ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर धर्माबाद तालुक्यामधील एकूण 4 महसूल मंडळ आहेत. त्याच्यामध्ये धर्माबाद महसूल मंडळ, जरीकोट, कारखोली आणि सिजरकोट ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 एवढी पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर हातगाव तालुक्यामधील आष्टी महसूल मंडळ, बारशेवता महसूल मंडळ, हातगाव, मंठा, निवगा, पिंपरखेड, तळणी आणि तामसा ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर हिमायतनगर तालुक्यामधील एकूण 3 महसूल मंडळे आहेत. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे हिमायतनगर महसूल मंडळ, तसेच जवळगाव महसूल मंडळ, तसेच सारसम महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर कंधार तालुक्यामधील बारूळ महसूल मंडळ, डिग्रस महसूल मंडळ, तसेच कंधार, कुरुळा, उस्माननगर, पेटवाद आणि फुलवाद ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर किनवट तालुक्यामधील बोधडी महसूल मंडळ, दहिली महसूल मंडळ, इसापूर महसूल मंडळ, जलधारा, तसेच किनवट महसूल मंडळ, मांडवी महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ, त्याच्यानंतर सिंदगी महसूल मंडळ आणि उंबरा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर लोहा तालुक्यामधील कलंबर महसूल मंडळ, कापसी महसूल मंडळ, लोहा महसूल मंडळ, मालकुडी महसूल मंडळ, सावरगार महसूल मंडळ, सेवडी महसूल मंडळ आणि सोनखेड महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेली आहेत. त्यानंतर माहूर तालुक्यामधील माहूर महसूल मंडळ, सिंदखेड महसूल मंडळ, वाई महसूल मंडळ, पांडोरा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर मुदखेड तालुक्यामधील बारड महसूल मंडळ, मुखेड महसूल मंडळ आणि मुगट महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर मुखेड तालुक्यामधील आंबुलगाव, तसेच मुखेड, मुकुंदराबाद, येवटे, त्यानंतर बारहाडी, सांदोदा, जहूर आणि जाम ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आली आहेत. त्याच्यानंतर नायगाव तालुक्यामधील बरबडा महसूल मंडळ, घुगराळा महसूल मंडळ, तसेच मांजर महसूल मंडळ, नायगाव महसूल मंडळ आणि नरसी नामदेव महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे नांदेड तालुका. आता नांदेड तालुक्यामधील एकूण 7 महसूल मंडळे आहेत. त्याच्यामध्ये लिंबगाव महसूल मंडळ, तसेच नालेश्वर महसूल मंडळ, नांदेड ग्रामीण, नांदेड शहर महसूल मंडळ, तरोडा, त्याच्यानंतर तुपा, वाराणसी, विष्णुपुरी आणि वाजेगाव. त्याच्यानंतर आता शेवटचा म्हणजे उमरी तालुक्यामधील पहिला धानोरा महसूल मंडळ, गोळेगाव महसूल मंडळ, सिंधी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ. तर मित्रांनो, ही आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जे काय महत्त्वाचे महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये एवढा खरीपचा पीक विमा मिळणार आहे. आता याच्या संदर्भात हा पीक विमा कधी मिळणार आहे याची माहिती अजून राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ज्यावेळेस याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल तरी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचे प्रयत्न केले जातील. आता फक्त त्यांच्या माध्यमातून ह्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या आणि ह्या याद्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत. मित्रांनो, ही होती अशी अतिशय महत्त्वाची माहिती खरीप पीक विमा 2025. याच्यामध्ये कोणती शेतकरी पात्र, कोणते तालुके, कोणते जिल्हे, कोणते महसूल मंडळे. आता याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याची तारीख पण जाणून घेण्याचे प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.